श्री स्वामी समर्थ मंडळी, तर स्वागत आहे माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये। तर आज मी बनवलेले रताळ्याचे गुलाबजामुन। तर सर्वप्रथम एक रताळं उकडून घेतलं आणि त्याला बारीक असं मॅश करून घेतलं आणि त्याच्यात मिल्क पावडर मिक्स केली आणि थोडंसं तूप घातलं आणि त्याचा छोटासा गोळा बनवून घेतला आणि 5 मिनटं साईडला ठेवलं। तोपर्यंत 1 ग्लास पाणी, 1 वाटी साखर घालून पाक बनवून घेतला। पाक बनवेपर्यंत इकडे मी एका साईडला गुलाबजामुन बनवून घेतले। तर मंडळी बघू शकता, अशा प्रकारे माझे गुलाबजामुन बनवून रेडी झालेले। गुलाबजामुन तळण्यासाठी एक कढई घेतली आणि त्याच्यात तेल घातलं आणि तोपर्यंत माझा पाक पण रेडी झालेला आणि त्याच्यात 2 लवंग पण घातली। गुलाबजामुन माझे तळून रेडी झालेले, लाल कलर येईपर्यंत मी तळून घेतलेले आणि पाक थंड झाल्यानंतर गुलाबजामुन त्याच्यात मिक्स करून घेतले पाकात। तर अशा प्रकारे माझे रताळ्याचे गुलाबजामुन रेडी झालेले। जर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका।